गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. तर आम्ही आज निघालोय आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला कोल्हापूरला. सकाळचे 4 वाजले आहेत आणि आम्ही लवकर उठून आता रेडी झालो आहे, कारण आम्हाला आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जायचं आहे. तर मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या कुलदैवताचं दर्शन करून देणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आम्ही आत्ताच नाश्ता करायसाठी इथं थांबलो होतो. तर नाश्ता करून झाला आहे. आता आम्ही निघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो. आत्ताच आमचं कुलदैवताचं दर्शन झालेलं आहे आणि लग्नानंतर आम्ही आलोच नव्हतो. सो आत्ता आलोय आम्ही. त्यामुळे लग्नानंतर ज्या विधी असतात इथे करायच्या मंदिरामध्ये त्या सगळ्या केलेल्या आहेत आम्ही. आमचं कुलदैवत म्हणजे श्री ज्योतिबा कोल्हापूर. इथं आमचं आत्ताच दर्शन झालं आहे, व्यवस्थित दर्शन झालं आहे. आणि आज शुक्रवार असल्यामुळे आज जास्त गर्दी नाही नव्हती. त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं आहे. तर मित्रांनो, हे बघा श्री ज्योतिबा यांचं मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे.
देवाचं दर्शन घेऊन खूप मस्त वाटतंय आता. खूप प्रसन्न खूप वाटतं. दिवसापासून चाललं होतं देवाच्या दर्शनासाठी यायचं. आज फायनली देवाचं दर्शन झालं आहे आणि चांगल्या रीतीने दर्शन झालेलं आहे. आता ज्योतिबाचं दर्शन घेऊन आम्ही खाली आलो. इथे यमाई देवीचं मंदिर आहे आणि तिथे पण आम्ही दर्शन घेतले आत्ताच. दर्शन हे चांगलं झालं आहे. आज गर्दी नसल्यामुळं व्यवस्थित दर्शन झालं आहे आमचं यमाई देवीचं पण. तर आम्ही आता इथं दर्शन घेऊन आता आम्ही कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे कोल्हापूर येथे आणि ही कोल्हापूर पंचगंगा नदी आहे. पाणी भरपूर आहे नदीला. आत्ताच आम्ही हातपाय धुवून आलो आहे पंचगंगा नदीमध्ये आणि आम्ही आता कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला चाललो आहे. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर. रात्रीचे 11 वाजून गेलेत. फायनली आम्ही आत्ता घरी पोहोचलो आहे. आज दिवसभराच्या ट्रॅव्हलिंगमध्ये खूप दगदग झाली, त्यामुळे सगळे कंटाळून गेलेत. पण तरीही ज्योतिबा देवाचं दर्शन व्यवस्थित झालं, त्यामुळं सगळे खुश आहेत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. बाय बाय.